वराड निघाले लंडनला एक नाटक खूप प्रसिद्ध. त्याने अनेक रेकॉर्ड केले. म्हणजे रेंज रेकॉर्ड म्हणतो आपण त्याला. एक पात्री. त्याचे लेखक दिग्दर्शक जे आहेत लक्ष्मण देशपांडे, ते एकदा नाटकाच्या प्रयोगासाठी जर्मनीला गेले. जर्मनीला गेल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना परत विमानाने जायचं होतं. जात असताना ते बॅगेमध्ये त्यांना पासपोर्ट सापडत नव्हतं. आणि मग ते अनाउन्समेंट झाली, सगळे झाले. ते पासपोर्ट काही सापडत नव्हता. मग तिथं तिथल्या अधिकाऱ्यांनी काय केलं, तुम्हाला पासपोर्ट नसेल तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही असं सांगितलं. मग त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर एक त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतला की जर का तुम्ही दिलेली माहिती समजा चुकीची असेल तर मग तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अशी काय फॉर्ममध्ये सगळी इन्फॉर्मेशन होती. आणि त्या फॉर्ममध्ये त्याचं प्रोफेशन, तुम्ही काय करता, ते विचारलं होतं. तर त्यांनी तिथं टीचर म्हणून टाकलं, शिक्षक. आणि मग ते पाहिलं तिथल्या अधिकाऱ्यांनी. सगळे धावपळ चालू झाली. सगळे त्यांना सॉरी म्हणाले. कारण की जर्मनीमध्ये अशी पद्धत आहे की देवानंतर सगळ्यात जास्त कोणाला मान येतं, शिक्षकाला. सगळी धावपळ सुरू झाली. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही काही खोटं बोलणार नाही. त्यानंतर मग त्याला परमिशन मिळाली. नंतर ते जेव्हा पुन्हा भारतात परत आले त्यावेळेला मग विमानतळावर उतरून मग त्यांच्या बॅगा वगैरे चेक करणं सगळं चालू होतं. त्याच्यात त्यांना विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांनी की तुम्ही काय करता, काय टीचर म्हणले. तर ते दुसरा वरचा अधिकारी त्यांना म्हणलं की ये टीचर आहे, इसके पास क्या होगा, छोड़ दो उसको, ये तो फटीचर रहते. म्हणजे जर्मनीत गेल्यानंतर त्यांना किती मान सन्मान मिळाला शिक्षक म्हणून. आणि इथं आल्यानंतर मग एअरपोर्टवर त्याची काय किंमत. म्हणजे टीचर म्हणजे फटीचर काय, त्याच्याकडे काय असणार आहे, ही भावना आपल्या देशामधली. नंतर मग ते घरी गेले. काही दिवसानंतर त्यांना लेटर आलं जर्मनीहून, की सॉरी म्हणणार की आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, आम्ही तुम्हाला दुखवलं वगैरे म्हणून. म्हणजे एका बाजूला एका देशामध्ये शिक्षकाची प्रतिमा काय आहे आणि आपण आपल्या देशामध्ये याचं शिक्षकाचं किती अवमूल्यन करतो, या दोन्हीतला एक तुलना करणारा हा किस्सा आहे. म्हणून मला नेहमी वाटतं की आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर शिक्षकाचा जो सन्मान आहे तो वाढवला पाहिजे, त्याचं महत्त्व वाढलं. कारण शिक्षकच हे नवीन पिढी घडत असतात. शिक्षक दिनाच्या निमित्तानं हा किस्सा मला आपल्याशी शेअर करा वाटला. थँक्यू.